मराठी मालिका विश्वात आजवर अनेक मालिका सुपरहिट ठरल्या. त्या मालिकांचे विषय, त्यातले कलाकार, या सगळ्याच गोष्टींमुळे आजवर प्रेक्षक या मालिकांना विसरू शकले नाहीयेत. तर या व्हिडिओमध्ये आपण 5 किंवा 5 वर्षाहून अधिक काळ चाललेल्या मालिकांबद्दल जाणून घेणार आहोत. ETV मराठीवरची 4 दिवस सासूचे ही मालिका प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीयेत. सासू सुनांमध्ये होणारे वाद, त्यांच्यातले मतभेद, याचसोबत त्यांच्यातला उत्तम बॉन्ड या मालिकेत दाखवण्यात आला. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या मालिकेत सासूच्या, तर अभिनेत्री कविता लाड या मालिकेत सुनेच्या भूमिकेत होत्या. 2001 ते 2013 अशी तब्बल 12 वर्ष ही मालिका चालली. स्टार प्रवाहावरील पुढचं पाऊल ही मालिका चांगलीच गाजली. यात सुद्धा सासू सुनेच्या नात्यामधल्या अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या. या मालिकेत सासूच्या म्हणजेच अक्कासाहेबांच्या भूमिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर, तर सुनेच्या भूमिकेत अभिनेत्री जुई गडकरी झळकल्या. या मालिकेतल्या अक्कासाहेबांचा दरारा, त्यांची स्टाईल तर चांगलीच फेमस झाली. तर कल्याणीसारखी मायाळू सून प्रत्येकाला मिळो असंही लोकांना वाटू लागलं. 2011 ते 2017 अशी 6 वर्ष ही मालिका चालली. अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांची मुख्य भूमिका असलेली दूरदर्शनवरील दामिनी मालिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. त्यांच्या या मालिकेतील अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं. त्या काळी दूरदर्शनवर काही मोजक्या मालिका दाखवल्या जायच्या. त्यातली सगळ्यात प्रसिद्ध मालिका म्हणजे दामिनी. 1996 ते 2007 अशी 11 वर्ष ही मालिका चालली. मराठी टेलिसोपच्या इतिहासातली ही पहिली कलाकृती होती. झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने तर टेलिव्हिजनवर धुमाकूळ घातला. अभिनेता अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री अनिता दाते यांच्या मालिकेत मुख्य भूमिका होत्या. मुख्य नायकाची ऑफिसमध्ये गर्लफ्रेंड असते आणि मग त्यावरून नवरा बायकोमध्ये होणारी भांडणं असं या मालिकेचं कथानक होतं. या मालिकेत अभिनेत्री रसिका सुनीलने साकारलेली शनाया तर प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीयेत. 2016 ते 2021 अशी 5 वर्ष ही मालिका चालली. राणादा आणि पाठकबाईंची गोष्ट असलेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेने अनेकांची मनं जिंकली. गावचा एक अशिक्षित कुस्तीपटू आणि गावातली एक शिक्षिका यांच्यातली प्रेम कहाणी या मालिकेत दाखवण्यात आली. अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या या मालिकेतील अभिनयाचं कौतुक झालं. त्यानंतर खऱ्या आयुष्यात सुद्धा या दोघांनी लग्नगाठ बांधली. 2016 ते 2021 अशी 5 वर्ष ही मालिका चालली. तर सगळ्यात जास्त चर्चा झाली ते आई कुठे काय करते या मालिकेची. अभिनेते मिलिंद गवळी आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका होत्या. एक आई आपलं कुटुंब चालवताना कोणत्या गोष्टींचा सामना करते हे या मालिकेत दाखवण्यात आलं. 2019 ते 2024 अशी 5 वर्ष ही मालिका चालली. अशा या मराठी मालिका विश्वाच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ चालू असलेल्या मालिका. यातली तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.